नमस्कार मित्रांनो. आज 1 एप्रिल हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा दिवस आहे. तर आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विशेष गुण म्हणजे मिळालेल्या संधीचे सोने करणे. तर या त्यांच्या गुणामुळे त्यांनी आयुष्यात ज्या ज्या संधी मिळाल्या त्या प्रत्येक संधीचं सोनं करत त्यातून काहीतरी साध्य केलेलं आहे. हे आपण नक्की त्यांच्याकडून शिकण्यायोग्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्यांना मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या संधीचे सोने करत त्यांनी उच्च शिक्षण कसे पूर्ण केले आणि हिल्टन यंग कमिशन म्हणजेच रॉयल कमिशन जे 1925ला भारतात आलं होतं, त्या कमिशनसमोर जेव्हा साक्ष देण्याची जेव्हा संधी प्राप्त झाली, त्या संधीचे सोने करत त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला. तर याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणाचा एक आढावा घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला 3 वर्षासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. ही शिष्यवृत्ती बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मंजूर केली होती. त्याला परत 1 वर्षाची मुदतवाढसुद्धा दिली होती. तर 4 वर्षासाठी जी शिष्यवृत्ती मिळाली होती, या 4 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी उच्च शिक्षण कसे पूर्ण केले ते आपण आधी जाणून घेऊ. तर त्यांचे MA PhD जे शिक्षण हे कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथून पूर्ण झालेले आहे. 1913 ते 1916-17च्या दरम्यान MAच्या पदवीसाठी जो प्रबंध होता त्यांचा एन्शियंट इंडियन कॉमर्स म्हणजे प्राचीन भारतीय व्यापार, हा प्रबंध नंतर ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी या नावाने प्रकाशित करण्यात आला होता. त्यांचा PhDसाठीचा जो प्रबंध होता द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड एनालिटिकल स्टडी म्हणजे भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन, हा त्यांचा PhDचा प्रबंध होता. तर बघा, MA PhD हे जनरली आपल्याला 5 वर्ष लागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात 1913 ते 1915 या 2 वर्षात त्यांची MAची डिग्री कंप्लीट झाली होती. त्यात MA अर्थशास्त्र हा त्यांचा मेजर सब्जेक्ट होता. त्याशिवाय मायनर सब्जेक्ट होते इतर. तर त्यांनी MA कंप्लीट केल्याबरोबर PhDचे काम केलं आणि 1 वर्षातच प्रबंध त्यांनी तयार केला. तर हे सगळं जून 2016पर्यंत पूर्ण झालं आणि त्यांनी परत पुढील शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे त्यांनी प्रवास केला. तर लंडनमध्ये त्यांनी 1916मध्येच MSc इकॉनॉमिक्स ऑक्टोबर 1916मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MAसाठी प्रवेश घेतला आणि पॅरलल नोव्हेंबर 1916मध्ये त्यांनी बारेटला ग्रेझिन या संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तर ह्या 4 वर्षामध्ये जी 3 वर्षाला आधी सुरुवातीला शिष्यवृत्ती मंजूर झाली, नंतर 1 वर्ष वाढीव, ह्या 4 वर्षामध्ये त्यांनी MA PhD हे पूर्ण केलं. त्या व्यतिरिक्त MSc इकॉनॉमिक्स आणि बारेट लॉ यामध्येही प्रवेश घेतला. परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपल्यानंतर नोव्हेंबर 1917मध्ये त्यांना भारतात परत यावं लागलं आणि इथे त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये खंड आहे. नोव्हेंबर 1917 ते 1920 हे त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे उद्भवलं. तर 1918मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्या नोकरीतून त्यांनी बचत करून तो पैसा राखून ठेवला. याशिवाय शाहू महाराज यांची मदत मिळाली आणि त्यांनी जे अर्धवट राहिलेलं उच्च शिक्षण जे होतं ते ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी परत लंडन येथे ते दाखल झाले आणि 20 जून 1921 रोजी लंडन विद्यापीठातील म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्रातील MScची पदवी ही संपादन केली. परत 28 जून 1922मध्ये ग्रेझिन संस्थेने त्यांना बॅरिस्टरेट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली. सोबतच त्यांनी DSc डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी प्रबंध लिहिला आणि ह्या प्रबंधाचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन
अँड इट्स सोल्युशन. तर नोव्हेंबर 1923मध्ये लंडन विद्यापीठाने DSc ही पदवी प्रदान केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय बनले. लंडनच्या PS किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली उच्च शिक्षणाची संधी आणि त्यांची स्वतःची इच्छा, त्यामुळे त्यांनी MA PhD MSc इकॉनॉमी DSc इकॉनॉमिक्स आणि बॅरिस्टर अशा प्रकारच्या ह्या पदव्या प्राप्त केल्या. तर आपला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान. तर याचं बॅकग्राऊंड काय आहे की 1917मध्ये युद्धकाळात सोन्याची विक्री सरकारने थांबवल्यावर चांदीचे भाव वाढले होते आणि भारतात तेव्हा रुपयाच्या बदल्यात चांदी असे व्यवहार होत होते. सोन्याची विक्री थांबवल्यामुळे भारतीय रुपया गडगडला असे अनेक प्रश्न भारतीय रुपयासमोर होते. स्टर्लिंगच्या तुलनेत रुपयाचे मूल्य स्थिर करण्याची मागणी सुरू झाली होती. भारतीय चलनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी 1924-25मध्ये ब्रिटिश सरकारने रायल समिती नेमली होती. त्यालाच हिल्टन यंग कमिशन असे म्हणतात. रुपयाचं अस्थिर मूल्य, त्याची आवश्यक स्थिरता, सुवर्ण विनिमय पद्धत म्हणजेच गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड की सुवर्ण प्रमाण पद्धत म्हणजेच गोल्ड कन्व्हर्टिबल स्टँडर्ड, तसेच केंद्रीय बँकेची आवश्यकता, अशा अनेक प्रश्नांचा मोठा आवाका या कमिशनसमोर होता. या कमिशनकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले आणि विशेष म्हणजे या समितीचे जे सदस्य होते त्या प्रत्येक सदस्याकडे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे पुस्तक होतं. तर आपण हिल्टन यंग कमिशन याबद्दल विस्ताराने जाणून घेऊ. बघा मित्रांनो, MPSCच्या परीक्षेत ती पूर्वपरीक्षा असो की मुख्य परीक्षा असो, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक ना एक प्रश्न विचारला जातो आणि ह्या प्रश्नाची खोली खूप असते. वरवर अभ्यास करून चालत नाही, आपल्याला खूप खोलामध्ये जाऊन अभ्यास करावा लागते. तर आपण तोच प्रयत्न या व्हिडिओमध्ये करत आहोत. हिल्टन यंग कमिशन म्हणजे रॉयल कमिशन 1924-25ला भारतात आलं होतं. हे कमिशन लॉर्ड रीडिंग यांनी नियुक्त केलं होतं, हे इथे लक्षात ठेवायचं. तर या हिल्टन यंग कमिशनचे जे अध्यक्ष होते ते हिल्टन यंग होते. सदस्य यामध्ये जे होते ते RN मुखर्जी, नारकोट वॉरेन, RA मंत, MB दादाभाई, हेनरी स्ट्राकोस, LXR मरे, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, JC कोयाजी आणि WE प्रिस्टन. तर अशा प्रकारचे काही ब्रिटिश सदस्य तर काही भारतीय सदस्य या कमिशनमध्ये होते. याचे जे सचिव होते ते GH बॅक्टर आणि A अयंगार हे सचिव होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष या कमिशनसमोर झाली होती. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि अर्थतज्ज्ञ प्राध्यापक केन्स आदींचे मत होते. परंतु हे मत बाबासाहेबांनी खोडून काढले. त्यांचे म्हणणे होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्तरीय येऊ शकत नाही. आपले मत सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी इसवी सन 1800 ते 1893च्या काळातील चलनमूल्याचा आधार घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी दाखवून दिले की भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. खेरीज या पद्धतीत चलनवाढीचा धोकाही असतो. इतकाच युक्तिवाद करून बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी आपल्या सखोल अभ्यासाच्या आधारे ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. बाबासाहेबांचे म्हणणे होते की सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरित्या चढी ठेवत असून त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे. पुढे जाऊन बाबासाहेबांनी थेट रुपयाच्या अवमूल्यनाचीच मागणी केली. बाबासाहेबांनी या समितीसमोर
भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणत्या आधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे, चलनाचा मापदंड काय असावा, संस्थांखालचा सामूहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण, जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, सोने हे मापदंड मानून चलनव्यवस्थेचे फायदे आणि तोटे, मागील 4 दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणेबंदी केल्याने होणारे परिणाम, महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण ह्या अशा अनेक वित्तीय आर्थिक धोरणांचा उपाययोजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत त्यांनी मांडणी केली होती. आपले सादरीकरण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या चलन आणि आर्थिक व्यवस्थेचा नाश करणाऱ्या बेताल घटकाबद्दल सुद्धा चेतावणी दिली होती. सुवर्ण प्रमाण पद्धतीचे समर्थन करणारी त्यांची साक्ष झाल्यावर आयोगाच्या सदस्यासोबत झालेली त्यांची प्रदीर्घ प्रश्नोत्तरे प्रकाशित करण्यात आले आहेत. पण या क्लिष्ट चलन प्रश्नासोबतच बाबासाहेबांनी मांडलेला एक आग्रह हा रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वाचा मानला जातो. तो म्हणजे सुधारित चलन पद्धती स्वीकारल्यानंतर त्यावर नियंत्रण असणारी एक संस्था असण्याबाबत त्यांनी मत मांडले होते. अशाच प्रकारचे विचार या आयोगाच्या इतर अनेक सदस्यांनी व्यक्त केले. या आयोगाने मग जुलै 1926 त्यांच्या अंतिम अहवालात रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची शिफारस केली आणि बँकेला चलन जारी करण्याचे सगळे अधिकारी देण्यात यावे असे सांगितले. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना ही कशी झाली? हिल्टनियन कमिशनने त्यांच्या अहवालात केलेल्या सूचनांचा स्वीकार करून तत्कालीन ब्रिटिश सरकारने 1927 रिझर्व्ह बँक बिल आणले. या बँकेला बाजारात चलन जारी करण्याचे अधिकार होते आणि तिची स्वायत्तता टिकवण्यासाठी तिच्या व्यवस्थापनावर राजकीय व्यक्तीच्या नेमणुका करता येणार नव्हत्या. परंतु अनेक मतांतरं असल्याने हे विधेयक लगेच संमत झाले नाही. 1928 सुधारित विधेयक आणले गेले, पण तरी बराच काळ वाद होत राहिला. रिव्ह्यू करण्यासाठी पुन्हा सेंट्रल बँकिंग चौकशी समिती नेमण्यात आली होती. तर सेंट्रल बँकिंग चौकशी समिती ही 1931 नेमण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष सर भूपेंद्रनाथ मित्र हे होते. यात एकूण 21 सदस्य होते. त्या 21 सदस्यापैकी 17 भारतीय सदस्य होते. काही जे सदस्य होते प्रमुख त्यात सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास, सर ह्यू कॉक, डॉक्टर LK हैदर, व्ही रामदास पंतुलू, GK देवधर, RK षण्मुखम शेट्टी या समितीचे काही सदस्य होते. सेंट्रल बँकिंग चौकशी समितीने भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची केंद्रीय बँक म्हणून स्थापना करण्याच्या मुद्द्याचे पुनरुज्जीवन केले. पुन्हा एकदा 1933 हिल्टनियन कमिशनच्या शिफारसीवर आधारित द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल 1933 हे आणले गेले आणि 6 मार्च 1934 ते गव्हर्नर जनरलच्या सहीने कायद्यात रूपांतरित झाले आणि त्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अस्तित्व, त्याची स्थापना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान यावर आपण चर्चा केली. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि या प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.